नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲग्रिकॉस अनिकेत शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, कापूस पिकासाठी जी काही आपली पहिली फवारणी आहे ही बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यामध्ये घेऊन ऑलरेडी झालेली असेल, पण आता जी आहे आपल्याला दुसरी फवारणी, आता दुसरी फवारणीमध्ये आपल्याला कोणती फवारणी घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये कोणती औषधं वापरायचे आणि ज्यावेळेस आपण दुसरी फवारणी घेत असतो त्यावेळेस समजा कोणकोणते रोग असतात आपल्या कापूस पिकावरती, कोणकोणते रोग असतात, ते रोग घालवण्यासाठी काय काय वापरायचं आहे, जे काही दुसऱ्या फवारणीचे शेड्यूल आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि फुल डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, पहिल्यांदा हे लक्षात घ्या की आपल्याला समजा दुसरी फवारणी घ्यायची आहे, तुम्ही अनेक यूट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ बघतात की दुसरी फवारणीमध्ये येतात औषधं फक्त त्यामध्ये यूट्यूबवर त्यामध्ये सांगून जातात, पण नेमकी दुसऱ्या फवारणीमध्ये ज्यावेळेस आपण फवारणी घेत असतो त्यावेळेस आपल्या पिकावरती कोणते रोग आहेत, ते रोग असेल तरच त्यामध्ये ते औषधं वापरणं गरजेचं आहे। जर एखादा नुसतं सांगतोय ते त्याच्यामध्ये बुरशीनाशक वापरा, त्यामध्ये 19-19 वापरा, पण तुम्ही आधी पहा आपल्या कापूस पिकाला त्याची गरज आहे की नाही, मग त्याच्यानुसारच ते वापरा, जेणेकरून तुमचा खर्च सुद्धा त्यामध्ये कमी होईल आणि पिकाला जे पाहिजे तेच मिळेल। ऑलरेडी विनाकारण जर गरज नसेल तर काही द्यायची त्यामध्ये गरज नाही, नागान त्यामध्ये खर्च उलट त्यामध्ये करण्यामध्ये काही मजा नाही। तर आपल्याला दुसरी फवारणी करायची आहे, पण सर्वात आधी हे एक लक्षात घेतलं गेलं पाहिजे की दुसऱ्या फवारणीमध्ये आता काय काय आहे, काय काय रोग त्यामध्ये असतात। तर दुसऱ्या फवारणीमध्ये जास्त करून आपल्या कापूस पिकावरती थ्रिप्सचा त्यामध्ये अटॅक असतो, जे काही मावा वगैरे त्याला मावा बोललं जातं, जे काही रसशोषक कीटक असतात, तर हे सर्वात जास्त दुसऱ्या स्टेजमध्ये हे त्यामध्ये आपल्या कापूस पिकावरती असतात। आणि अजून एक गोष्ट म्हणजे पांढरी माशी वगैरे हे जे बाकीचे कीटक आहेत छोटे छोटे, प्रामुख्याने जे आळी वगैरे असते याचं प्रमाण फारसं कमी प्रमाणात असतं, अगदी 10-1% आपल्या कापूस पिकावरती आळे वगैरे कुठेतरी दिसेल, पण जे काही रसशोषक कीटक असतात हे त्यामध्ये सर्वात जास्त दिसत असतात। त्यातली अजून एक दुसरी समस्या म्हणजे ती असते की ती म्हणजे आपले जे काही कापूस असतात ते कापसाचे जे काही पानं वगैरे असतात त्यांच्यावरती ठिपके वगैरे पडलेले असतात, त्याच्यावरती असे आपल्याला तांबूस रंगाचे ठिपके पडलेले दिसतील, पानांवरती वेगळे जराशी म्हणजे हिरवा कलर असतो वेगवेगळे त्यामध्ये असतात। तर ते काय असतं, बुरशीचा त्यामध्ये अटॅक झालेला असतो, सतत पाऊस वगैरे पडत असतो, त्याच्यामुळे काय होतं की आपले जे काही कापूस पीक आहे त्याच्यावरती बुरशी वगैरे येण्याची त्यामध्ये बुरशी वगैरे आलेली असते। आणि एक तिसरी एक समस्या त्यामध्ये असू शकते की म्हणजे आपलं कापूस पीक त्यामध्ये पिवळसर पडलंय, जे काही कापसाचं झाड आहे त्यामध्ये पूर्णपणे हिरवगार नाही, जरा पिवळसर दिसतंय, चांगली वाढ नाही। तर ह्या समस्या त्यामध्ये आपल्या दुसऱ्या स्टेजला म्हणजे साधारणपणे पहिली फवारणी आपण सुरुवातीला 25 दिवसांच्या आसपास घेत असतो, 25 दिवसांच्या आधी म्हणजे घेत असतो पहिली फवारणी। आता ही दुसरी फवारणी आहे, पहिली फवारणी घेतल्यानंतर दुसरी फवारणी ही 15 दिवसानंतर घ्यायची आहे। जर पहिली फवारणी आपण घेतली त्याच्यानंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी त्यामध्ये घेणं गरजेचं आहे। मग ह्या दुसऱ्या स्टेजमध्ये हे जे तुम्हाला आता मी सांगितलं इतके त्यामध्ये समस्या त्यामध्ये असतं, मग थ्रिप्स वगैरे झालं, बुरशीचा अटॅक आणि पिकाची चांगली वाढ नाही। तर यांची चांगली वाढ थ्रिप्स घालवण्यासाठी, बुरशीचा अटॅक घालवण्यासाठी, याच्यासाठी जे गरजेचं आहे हे औषधं आपल्याला ह्या दुसऱ्या फवारणीमध्ये वापरायची आहेत। तर सर्वात प्रथम रसशोषक कीटकांसाठी सर्वांना माहीत आहे कीटकनाशक त्यामध्ये आपल्याला वापरावं त्यामध्ये लागणार आहे। तर मी पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला त्यामध्ये सांगितलं होतं की आरेवा किंवा ॲक्ट्रा त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जे रसशोषक कीटकांसाठी अतिशय बेस्ट आहे। जर ते तुम्ही सुरुवातीला वापरलं नसेल तर ते दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही वापरू शकता, आणि जर ते तुम्ही सुरुवातीला वापरलं असेल तर आता दुसऱ्या फवारणीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे UPLचं उलाला। सर्वांनाच माहीत आहे कापूस पिकासाठी सर्वात जास्त शेतकरी या औषधाची निवड करत असतात आणि अतिशय बेस्ट आणि उत्तम रिझल्ट असलेलं UPLचं उलाला आहे। किंवा शेतकरी मित्रांनो, अजून एक UPLचंच म्हणजे त्यामध्ये लान्सर गोल्ड, हे सुद्धा जे काही रसशोषक कीटक आहे यांना मारण्यासाठी अतिशय उत्तम कीटकनाशक आहे आणि दोन्ही सुद्धा एकदम म्हणजे बजेटमध्ये आपल्या कमी किमतीमध्ये आहे। ऑलरेडी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला औषधांच्या किमती सुद्धा सांगणार आहेत, जेणेकरून तुम्हाला समजा ज्यावेळेस दुकानात खरेदी करण्यासाठी जाल तुम्हाला पण एक अंदाज येईल की बाबा ह्या किमतीपर्यंत आपल्याला हे औषध मिळू शकेल, आणि जेणेकरून दुकानदाराकडून त्यांच्याकडून पण तुम्हाला जास्त म्हणजे काही लूट वगैरे त्यामध्ये होणार नाही। आणि पण ज्या काही या किमती असणार आहे, आमचं कृषी सेवा केंद्र आहे, आमच्या दुकानामध्ये ज्या औषधांचे रेट आहे ते रेट मी तुम्हाला सांगणार आहे, तुमच्याकडे थोडेफार कमी जास्त होऊ त्यामध्ये शकता। आता जे UPLचं जर त्यामध्ये उलाला वापरू शकता किंवा त्यामध्ये लान्सर गोल्ड वापरू शकता, दोन्हीपैकी कोणतं एक वापरायचं आहे। जर तुम्ही UPLचं उलाला जर वापरणार असाल तर हे त्यामध्ये तुम्हाला जो काही 15 लिटरचा पंप किंवा शक्यतो 16 लिटरचा पंप त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा असतो, त्याच्यासाठी तुम्हाला त्यामध्ये 8 ग्रॅम UPLचं उलाला त्यामध्ये वापरायचं आहे। आणि जर UPLचं उलाला जर वापरणार नसाल तर किंवा त्यामध्ये लान्सर गोल्ड जर तुम्ही वापरणार असाल तर हे जे काही लान्सर गोल्ड आहे अगदी त्यामध्ये 25 ग्रॅम वापरत तरी पण सफिशियंट आहे। साधारणपणे 30 ग्रॅम एका पंपाला वापरतात,
पण काही रसशोषक कीटक जर कमी प्रमाणात असतील तर 25 ग्रॅम जरी वापरलं तरी पण त्यामध्ये आपले जे काही रसशोषक कीटक असतात ते मारण्यासाठी उपयुक्त त्यामध्ये ठरेल 25 ग्रॅम. आणि जर किंवा तुम्ही त्यामध्ये दुसरे सुद्धा त्यामध्ये औषधं वगैरे कीटकनाशक त्यामध्ये वापरू शकता, बाकीचे तुम्हाला ते माहीतच आहे. आता याच्यासोबत शेतकरी मित्रांनो जे काय आता आपल्या जे कपाशी पिकावरती जे ठिपके पडलेले असतात म्हणजेच बुरशीचा अटॅक, तर ही बुरशी घालवण्यासाठी सर्वात स्वस्त आणि मस्त बुरशीनाशक म्हणजे साप बुरशीनाशक. सर्वांनाच माहीत असेल साप बुरशीनाशक. ह्या आपल्याला कीटकनाशकासोबत साप बुरशीनाशकचा त्यामध्ये वापर करायचा आहे. साप बुरशीनाशक हे आपल्याला एका पंपासाठी म्हणजेच 15 लिटरच्या पंपासाठी हे आपल्याला त्यामध्ये 30 ग्रॅम साप बुरशीनाशक वापरायचं आहे. आणि आवश्यक बुरशीनाशक आवश्यक वापरा. जर तुम्हाला साप त्यामध्ये परवडत नसेल तर M45 सर्वात स्वस्त पण आहे, ते जरी वापरलं तरी पण चालेल. कारण दुसऱ्या स्टेजमध्ये पाऊस वगैरे जर चालू असेल तर त्यामध्ये बुरशी वगैरे कापूस पिकावरती येत असते, त्याच्यामुळे बुरशीनाशक त्यामध्ये आवश्यक वापरा, नक्की वापरा. त्यामध्ये तुम्हाला दोन्हींचं प्रमाण सेमच आहे. ते M45 सुद्धा तुम्ही त्यामध्ये 30 ग्रॅम वापरू शकता किंवा सापसुद्धा त्यामध्ये 30 ग्रॅम त्यामध्ये वापरू शकता. आणि अजून एक त्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला एक ॲड करायचं आहे, ते म्हणजे जेणेकरून आपलं जे काही कापूस पीक आहे ते त्याची चांगली जोमदार वाढ व्हावे, फुटवे त्यामध्ये भरपूर व्हावे आणि आपलं कापूस पीक हिरवेगार व्हावं. जर पिवळं वगैरे पडलं असेल तर याच्यासोबत तुम्हाला त्यामध्ये टॉनिक वापरायचं आहे. तर शक्यतो बरेच शेतकरी त्यामध्ये 19-19चा वापर करत असतात, पण एक लक्षात घ्या 19-19 मध्ये काय असतं, NPK असतं. आणि ऑलरेडी म्हणजे जे आपण खतं वगैरे देत असतो दाणेदार जे मातीत आपण खतं टाकत असतो त्याच्यामध्ये ऑलरेडी NPKच असतो, म्हणजे ते आपण ऑलरेडी देतोय, तर मग पुन्हा ते फवारणीतून देण्याची त्यामध्ये गरज नाही. शक्यतो तुम्ही त्यामध्ये वेगळे त्यामध्ये टॉनिक वापरा, जेणेकरून त्याच्यामध्ये वेगवेगळे अमिनो ॲसिड असतात, बाकीचे मायक्रोन्युट्रिएंट असतात, जे पिकासाठी सुद्धा गरजेचे असतात घटक, ते त्यामध्ये तुम्ही शक्यतो वापरा. 19-19चा त्यामध्ये शक्यतो वापरण्याची गरज पडत नाही, तुम्ही वापरत तरी पण चालेल, नो प्रॉब्लेम. पण मी तुम्हाला सांगतोय माहिती असावी म्हणून, कारण ऑलरेडी खतांमधून आपण NPK देतोयच, तर पुन्हा वापरण्याची त्यामध्ये गरज नाही. त्याच्यासाठी त्यामध्ये टॉनिक वापरा. आता टॉनिक वापरत असताना सर्वात बेस्ट त्यामध्ये PI कंपनीचं बायोविटा X. जे काय आपलं कापूस पीक आहे, कापूस पिकाची चांगली वाढ होण्यासाठी, कापूस पिकाची फुटवे वगैरे सर्व जे आहे समस्या त्यांच्यासाठी एकदम बेस्ट म्हणजे बायोविटा X. त्याच्यामध्ये 62 वेगवेगळे कंटेंट्स आहे, CVD एक्स्ट्रॅक्ट आहे, मायक्रोन्युट्रिएंट आहे, जे पिकाच्या वाढीसाठी गरजेचे घटक असतात हे त्यामध्ये बायोविटा X मध्ये आहे. तर हे जे काही बायोविटा X आहे शेतकरी मित्रांनो, हे त्यामध्ये तुम्हाला फक्त 30 ml वापरायचं आहे. अशा प्रकारे हे आपल्याला 3 औषधामध्ये वापरायचं आहे. एक आपल्याला कीटकनाशक वापरायचं आहे दुसऱ्या फवारणीमध्ये, एक आपल्याला बुरशीनाशक वापरायचं आहे आणि एक आपल्याला त्यामध्ये टॉनिक वापरायचं आहे किंवा 19-19 त्यामध्ये त्याच्यापैकी एक वापरायचं आहे. आणि जर पाऊस जर चालू असेल तर त्याच्यासोबत आपल्याला स्टिकर त्यामध्ये आवश्यक वापरायचं आहे. तर अशी जी आहे ही आपली त्यामध्ये दुसरी फवारणी असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे UPLचं उलाला आहे त्यामध्ये 30 ग्रॅमची जी छोटी पॅकिंग येत असते ही त्यामध्ये साधारणपणे 270च्या आसपास त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. 260, 270 किंवा 280 रुपयाला तुमच्या भागाकडील बाजारभावानुसार ती त्यामध्ये मिळून जाईल. जर तुम्ही लालसर गोळ जर शेतकरी मित्रांनो घेणार असाल तर हे त्यामध्ये साधारणपणे तुम्हाला जे 250 ग्रॅमचे ते हे त्यामध्ये तुम्हाला साधारणपणे 200 रुपयापर्यंत मिळून जाईल. 220-210 रुपयाला त्यामध्ये मिळून जाईल. जे त्याच्यानंतर बायोविटा X आहे, हे बायोविटा X 250 ml ची जी पॅकिंग आहे ही तुम्हाला 270च्या आसपास मिळून जाईल. आणि जे आपलं साप बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो, हे त्यामध्ये तुम्हाला 250 ग्रॅमचं त्यामध्ये 150 ते 160 रुपयाच्या आसपास मिळून जाईल. हे जे काही सर्व 1 एकरसाठी एवढं त्यामध्ये प्रमाण लागतं, त्याच्यानुसार ह्या किमती सांगितल्या आहे. तुमच्याकडे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, पण एक तुम्हाला अंदाज असावा म्हणून त्यामध्ये सांगितलं आहे. आणि अशाप्रमाणे ही त्यामध्ये फवारणी घ्या. जे सांगितलं आहे व्यवस्थित औषधांचे जे काही प्रमाण वगैरे आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन होऊ नये. आणि जर काही समस्या असेल तर नक्की कमेंट करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि एक चांगली कमेंट नक्कीच करा. धन्यवाद.